पुजारियों ने दोस्तों मंदिर बंद कर रखा है यहाँ पे। तो बाहर पथराव चल रहा है, तो सब लोग यहाँ पे पहुँचे कि मंदिर में पहुँचे। ये लड़की इंजर्ड है, तो ये मंदिर में जाना चाह रही थी, तो पुजारियों ने बंद किया है। मंदिर का दरवाजा पुजारियों ने बंद कर दिया है। हमारे धर्म के मंदिर के गेट बंद हो गए कल, हमारे धर्म के मंदिर के गेट बंद हो गए, लेकिन अल्लाह की मस्जिद खुली रही। ठीक है, सिखों का गुरुद्वारा खुला, पनाह मिली। भाई हमारा सनातन धर्म वालों ने कब्जा सरकारी करी है। मैं कहना चाह रहा हूँ, कभी मंदिर में पैर नहीं रखूंगा जब तक मुझे जिस मंदिर में पुजारी हुआ करेंगे ना, कसम खा रहा हूं, कभी मंदिर में नहीं जाऊंगा। बाहर से हाथ जोड़ लो मंदिरों के, मंदिर में नहीं जाऊंगा कभी। चढ़ावा बहुत बढ़िया। हे जे व्हिडिओ आहे ते जंतर मंतरवरती, दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि विद्यार्थी आपल्या आश्रयासाठी, आधारासाठी मशिदीमध्ये गेला, गुरुद्वारमध्ये गेला, गुरुद्वार उघडलं गेलं, मशीद उघडली गेली, पण हिंदूचे मंदिर मात्र उघडले गेले नाही। त्या मंदिरानं दरवाजा लावून घेतला, त्याचं ते हा व्हिडिओ आहे बघा। तिथं ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी, विशेष म्हणजे या विद्यार्थ्यामध्ये 90%पेक्षा जास्त विद्यार्थी हे हिंदू आहेत। संख्येनं अधिक असणाऱ्या हिंदूसाठी मुस्लिम समाजानं, मुस्लिम धर्मगुरूनं मशीद उघडलेली दिसते। शीख धर्मगुरू, शीख बांधवानी, शीख धर्मगुरूंनी गुरुद्वार उघडलेलं दिसतंय, पण मंदिराच्या पुजारी असणाऱ्या ब्राह्मणाने मात्र हिंदू विद्यार्थ्यासाठी मात्र मंदिराचे दरवाजे बंद केलेले ह्या व्हिडिओमध्ये दिसतात। आणि म्हणूनच यावरती आज भूमिका मांडताना दिल्लीच्या जंतर मंतरवरती CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीनं पुकारलेलं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, ते आंदोलनात साऱ्या भारतानंच नाही तर जगाचं लक्ष वेधलं गेलं। परंतु तेवढीच भाजपनं सत्तेच्या बळावरती पोलिसांचा गैरवापर करून, एवढंच काय पण त्या पोलिसांच्या वेशेत आपले भाजपचे RSSचे गुंड पाठवून, त्या RSSच्या गुंडाकडून, भाजपच्या गुंडाकडून दिल्लीच्या जंतर मंतरवरती आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर जो अत्याचार झाला, त्या अत्याचाराची सुद्धा सगळीकडे चीतू झाली। साऱ्या भारतात नव्हे तर जगामध्ये सुद्धा चीतू झाली। विद्यार्थी आपल्या आधारासाठी, पोलीस जेव्हा अत्याचार करत होते त्यावेळेला विद्यार्थी आश्रयासाठी, आपल्या आधारासाठी आपली श्रद्धास्थानं शोधत होता। आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी मशीद उघडली, मशिदीचे दरवाजे उघडले, गुरुद्वाराचे दरवाजे उघडले, पण संख्येनं सगळ्यात जास्त असणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यासाठी मात्र हिंदूचे मंदिराचे दरवाजे उघडले गेले नाही, उलट ते बंद केले गेले। मुस्लिम धर्मगुरूंनी आपल्या मशिदीचे दरवाजे उघडत असताना समोरून येणारे विद्यार्थी हे मुस्लिम आहेत, शीख आहे का हिंदू आहे ते पाहिले नाही। तो विद्यार्थी आहे, तो या देशाचं भवितव्य आहे। या उदात्त भावनेतून मशिदीचे दरवाजे उघडले गेले, त्या मशिदीतून त्यांना अन्न पाणी दिलं गेलं, त्यांचं संरक्षण केलं गेलं, त्यांना आधार दिला गेला, त्यांना आश्रय दिला गेला। तसाच शीख बांधवांनी सुद्धा समोरचा विद्यार्थी शीख आहे का, समोरचा विद्यार्थी मुस्लिम आहे का, समोरचा विद्यार्थी हिंदू आहे का, याचा विचार न करता समोरचा विद्यार्थी हा देशाचं भवितव्य आहे, या देशभक्तीच्या भावनेनं, या उदात्त भावनेनं शीख बांधवांनी, शीख धर्मगुरूंनी आपले गुरुद्वाराचे दरवाजे उघडले आणि विद्यार्थ्यांना आधार दिला, संरक्षण दिलं, अन्न पाणी दिलं। परंतु सगळ्यात जास्त हिंदू विद्यार्थी असताना सुद्धा हिंदूचे ब्राह्मण पुजाऱ्याने मात्र हिंदूचे दरवाजे उघडले नाही। हिंदू विद्यार्थ्यांच्यासाठीच हिंदूचे दरवाजे, हिंदूच्या मंदिराचे दरवाजे बंद केले गेले, ते उघडले गेले नाही। वार हिंदुत्व, हेच का तुमचं हिंदू राष्ट्र? हे भाजपचं नारेचं हिंदू राष्ट्र आहे का? की अरे तुमच्या हिंदू मंदिरामध्ये मुस्लिम जाऊ द्या,
शिख विद्यार्थी राहू द्या, मुस्लिम जाऊ द्या, पण हिंदू विद्यार्थ्यासाठी तर हिंदुत्ववाद्यांनी आपले मंदिर उघडायला हवे होते. खरं तर सगळ्यात जास्त हे हिंदू विद्यार्थी होते आणि सगळ्यात आधी हिंदूंनी आपली मंदिरं हिंदू विद्यार्थ्यांच्या आश्रयासाठी उघडायला पाहिजे होते. काय त्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त तर हिंदू विद्यार्थी होते आणि म्हणून सगळ्यात अगोदर हिंदूंनी आपली मंदिरं आपल्या हिंदू असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सगळ्यात जास्त आधी उघडायला पाहिजे होते. पण तसं अजिबात झाल्याचं दिसत नाही. उलट मंदिराने हिंदू विद्यार्थ्यासाठीच आपले मंदिराचे दरवाजे बंद केले आणि हेच तुमचं हिंदुत्व. हे हिंदू राष्ट्र भाजपला RSला बनवायचं निर्माण करायचं आहे का? की जिथं हिंदूंनाच आश्रय नाही, असलं कसलं तुमचं हिंदू राष्ट्र? या आंदोलनात मुस्लिम समाजाने आपल्या मशिदीचे दरवाजे उघडले, शीख बांधवाने आपले गुरुद्वार उघडले. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मदत केली, सगळ्या पद्धतीची मदत केली. मग पाणी असेल, अन्न असेल, भोजन असेल, सगळ्या पद्धतीनं मुस्लिम आणि शीख आणि इतर धर्मीयांनी विद्यार्थ्यांना मदत केली, संरक्षण करत होते. काय मुस्लिम बांधव, शीख बांधव विद्यार्थ्यांना मदत करत होते, संरक्षण करत होते. पण भाजपचे RSSचे गुंडे विद्यार्थ्यावर अत्याचार करत होते, विद्यार्थ्यांना मारत होते. हा फरक सुद्धा या आंदोलनामध्ये दिसलं आणि नेहमीच हिंदू, मुस्लिम आणि हिंदुत्वाचा नारा देणारा आणि हिंदुत्वाच्या नावाखाली देशामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा बुरखा सुद्धा या निमित्तानं या आंदोलनात टराटरा फाटला गेला. हे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं की धर्मापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. काय धर्मापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे, या देशाचं संविधान श्रेष्ठ आहे. धर्म माणूस धर्मासाठी नसतो, पण धर्म माणसासाठी असतो. हे मुस्लिम बांधवांनी दाखवलं. काय माणूस धर्मासाठी नसतो तर धर्म माणसासाठी असतो, हे मुस्लिम बांधवांनी दाखवलं. हे शीख बांधवांनी दाखवलं. तर हिंदुत्ववादी आणि हिंदूंनी मात्र मंदिरात बसलेल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी मात्र माणूस हा धर्मासाठी असतो, धर्म माणसासाठी नसतो. हा अधर्म मात्र मंदिराच्या माध्यमातून साऱ्या जगाला दिसला. मुस्लिम हिंदू विद्यार्थ्यांचं संरक्षण करत होते, मदत करत होते. शीख हिंदू विद्यार्थ्यांचं संरक्षण करत होते, मदत करत होते. पण हिंदुत्ववादी भाजपचे RSSचे गुंडे मात्र हिंदू विद्यार्थ्यांना मारत होते, त्यांच्यावर अत्याचार करत होते. हिंदू विद्यार्थ्यासाठी मशीद गुरुद्वार उघडले. काय हिंदू विद्यार्थ्यासाठी मशीद गुरुद्वाराचे दरवाजे उघडले, पण मंदिराचे दरवाजे मात्र बंद केले गेले. हिंदू विद्यार्थ्यासाठी मशीद गुरुद्वाराचे दरवाजे उघडले गेले, पण मंदिराचे दरवाजे मात्र बंद केले गेले. मुस्लिम शीख बांधव हिंदू विद्यार्थ्यांचं संरक्षण करत होते, तर हिंदुत्ववादी भाजप RSS हिंदू विद्यार्थ्यांनाच मारत होते, अत्याचार करीत होते. हिंदू म्हणून घेणाऱ्या माझ्या बहुजन बांधवांनो, हिंदूंनो, तुमच्या लेकरांना हिंदूच्या मंदिरात प्रवेश नाकारला गेला. हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन बांधवांनो, हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनो, हिंदूंनो, तुमच्या लेकरांना दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करायला गेलेल्या तुमच्या लेकरांना मंदिरात, हिंदूच्या मंदिरात प्रवेश दिला नाही, आश्रय दिला नाही, आधार दिला नाही. त्या हिंदूच्या मंदिराचे गेट बंद करण्यात आले, हिंदूच्या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. हे लक्षात घ्या. अरे ज्या मंदिरात तुम्ही दक्षिणा टाकता, देवपूजेला जाता, देवदर्शनाला जाता, नवस करता, त्या मंदिराच्या दानपेटीत तुम्ही दक्षिणा देता, ती मंदिरं तुमच्या लेकरा बाळाच्या काही कामाची नाही. ज्या मंदिरात तुम्ही श्रद्धेनं जाता, दर्शनासाठी जाता, नवस करायला जाता, त्या देवा धर्मावरती तुम्ही खर्च करता, त्या देवाला दक्षिणा वाहता, दक्षिणा टाकता,
त्या मंदिरातील दानपेटी तुम्ही दक्षिणा टाकता, तो हिंदू धर्म आणि त्यांची मंदिरं तुमच्या काही कामाची नाही. ते तुमच्या लेकरा बाळांच्यासाठी आश्रय देत नाही, त्या लेकरा बाळाच्या काहीही कामाचं नाही. आणि म्हणून हिंदू मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये दक्षिणा टाकण्यापेक्षा अरे एक वेळ मशिदीमध्ये दान द्या, मशिदीमध्ये दान टाका, एक वेळ गुरुद्वारामध्ये दान टाका, बुद्ध विहारामध्ये धम्मदान द्या. एवढंच करता नबत नसेल तर शाळेला दान द्या. शाळेच्या समोर एक दानपेटी तयार करा, हॉस्पिटल दवाखान्यासमोर एक दानपेटी करा. त्या दानपेटीमध्ये दक्षिणा टाका की जे ते दानपेटी, ते दान दिलेले पैसे, ते दान तुमच्या लेकरा बाळाच्या भवितव्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपयोगी पडतील. पण मंदिरात केलेल्या दानाचा, मंदिरात केलेली दक्षिणा त्या भटा बामणांच्याच उपयोग पडेल, तुमच्या लेकरा बाळाच्या कधीच कामी पडणार नाही. म्हणून ते मंदिर हे तुमच्या लेकरा बाळासाठी कुचकामी ठरलं. एक वेळ पोलीस स्टेशनच्या समोर दानपेटी तयार करा, त्याच्यात दान द्या. जरी जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अत्याचार केला असेल, लाठीमार केला असेल, तर सगळेच पोलीस काय वाईट नसतात. काही पोलीस हे इमानदार असतात. ते इमानदार पोलीस, कायद्याचे खरे रक्षक असणाऱ्या पोलिसांच्या लेकरा बाळासाठी, पोलिसांच्यासाठी सहकार्य म्हणून त्या पोलीस स्टेशन समोर दानपेटी करा, तिथं दानपेटी करा. देवा धर्माच्या जत्रा यात्रेवरती खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर आधी खर्च करा. आणि मुलांचं शिक्षण जिथं घडतं ती शाळा, मुलांचं आरोग्य जिथं जिथं उपयोग पडते तिथं दवाखाना आणि पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी की जिथं आपल्या लेकरा बाळाचं भवितव्य घडतं तिथं दान द्या. पण मंदिरात मात्र कधीही दर्शनाला बी जाऊ नका. आणि गेला तर कधी दानपेटीत अजिबात दक्षिणा टाकू नका. कारण मंदिरं हे श्रद्धेची ठिकाणं राहिली नव्हतीच. काय मंदिरं हे श्रद्धेची ठिकाणं नाही, तर भटा बामणाच्या पोटा पाण्याचा धंदा आहे बाबांनो. कितीतरी आपले महापुरुष सांगून गेले ना. संत गाडगे बाबापासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून सर्व परिवर्तनवादी महापुरुषांनी हा विचार दिला, बाबा मंदिर हे श्रद्धेची ठिकाण नसून भटा बामणाच्या पोटा पाण्याचा धंदा आहे. ब्राह्मण हा मंदिरातील पुजारी आणि धर्मगुरू नसून हिंदूंनाच दक्षिणेच्या रूपानं लुटणारा लुटारू आहे. काय हिंदूंनाच लुटणारा लुटारूंचा अड्डा म्हणजे मंदिर होय. त्या मंदिरात आपलं मानसिक शोषण करून घेऊ नका. आणि मी नेहमी म्हणतो की हिंदुत्व हे ब्राह्मणांची सत्ता, ब्राह्मणांचा वर्चस्व, ब्राह्मणांचा फायदा, ब्राह्मणांचं कल्याण यापेक्षा हिंदुत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बाबांनो. हे हिंदू विद्यार्थ्यांनो आता तरी समजून घ्या. दिल्लीच्या जंतर मंतरवरती हिंदू विद्यार्थ्यांना जो अनुभव आला, आता तर ह्यातनं शान व्हा. काय हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्वाचा नारा दिला जातो ना. हिंदुत्व हे दुसरं तिसरं काही नाही. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व, हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणांची सत्ता, हिंदुत्व म्हणजे फक्त ब्राह्मणांचं कल्याण, हिंदुत्व म्हणजे फक्त ब्राह्मणांचा फायदा. पण हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजनाचा काहीही फायदा नाही. ते त्यांचं मानसिक शोषणच आहे, लक्षात घ्या. त्यांचं मानसिक आर्थिक शोषणच आहे. आणि म्हणून हे हिंदुत्व इथल्या हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण नाकारतं. हे हिंदुत्व हिंदू विद्यार्थ्यांना मंदिरात आश्रय देत नाही. आज सुद्धा 21व्या शतकात हिंदू म्हणून घेणाऱ्या दलित बांधवांना आज सुद्धा मंदिरात प्रवेश दिला जात नाही. आज जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांना हिंदूचे मंदिराचे दरवाजे बंद करून हे सिद्ध झाले की केवळ दलितांना, हिंदू म्हणून घेणाऱ्या दलितांनाच मंदिरात प्रवेश दिला जात नाही असं नाही. संकट समयी नेहमी आपण हिंदुत्वाचे खरे शत्रू मुस्लिम आहे म्हणून सांगता, त्या मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंदू विद्यार्थ्यांना आपल्या मशिदीचे दरवाजे उघडले, शीख बांधवांनी गुरुद्वार उघडले,
पण आमच्या हिंदू मंदिराला मात्र हिंदू विद्यार्थ्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले गेले. म्हणून आमचा शत्रू हा मुस्लिम नाही, आमचा शत्रू हा शीख नाही, आमचा हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजनाचा खरा शत्रू ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद आहे, हे समजून घेणं आता गरजेचं आहे. म्हणून गावगाड्यातील हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन बांधवांनो आणि भारतातील तमाम बहुजन बांधवांनो, हिंदूनो, अरे हिंदूच्या मंदिर बांधण्यापेक्षा, गावगाड्यामध्ये एखादं मंदिर उभा करण्यापेक्षा, काही ठिकाणी हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापेक्षा, काही ठिकाणी मंदिर बांधण्यापेक्षा आता शाळा बांधा, शिक्षण संस्था उभा राहा, सरकारी शिक्षण संस्था उभा केल्या पाहिजे, शाळा उभा केल्या पाहिजे, शिक्षणावरती खर्च केला पाहिजे, शिक्षण संस्था उभा केल्या पाहिजे. मंदिर काही कामाचं नाही तर शिक्षण संस्था उभा केल्या पाहिजे. आणि म्हणून त्या शिक्षणावरती खर्च करा, मंदिरावरती आणि देवा धर्मा यात्रावरती खर्च करू नका, तर शिक्षणावरती खर्च करा. त्यातूनच आपल्या लेकरा बाळाचं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या जे दिल्लीच्या जंतर मंतरवरती जो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये दोघं जण म्हणतात, एक जण म्हणतो स्पष्ट की आम्ही हिंदू आहेत आणि हिंदू असताना सुद्धा मुस्लिम समाजानं मशिदीचे दरवाजे उघडले आमच्यासाठी, आम्हाला आश्रय दिला, मशिदीमध्ये आम्हाला आश्रय भेटला, अन्न पाणी भेटलं, संरक्षण भेटलं. गुरुद्वार शिख बांधवांनी आपलं गुरुद्वार उघडले, गुरुद्वाराचे दरवाजे उघडले, त्याने आम्हाला अन्न पाणी दिलं, भोजन दिलं, संरक्षण दिलं, प्रेम दिलं, आश्रय दिला. पण हिंदूने मात्र आपले मंदिरं हिंदूच विद्यार्थ्यासाठी उघडले नाहीत. आणि म्हणून मी आता माझ्या आयुष्यामध्ये कधीच देवाचं दर्शन घेणार नाही, कधीच मंदिरात जाणार नाही, असा तो विद्यार्थी म्हणतो, असा तो माणूस म्हणतोय, असा तो विद्यार्थी म्हणतोय. म्हणून प्रत्येक हिंदू म्हणून घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक हिंदू बांधवांनी, बहुजन बांधवांनी, तुमच्या लेकरा बाळाचं जर भवितव्य घडायचं असेल तर कधीच मंदिरात जाऊ नका, कधीच मंदिरात जाऊ नका, तर शाळेवरती लक्ष द्या, आपल्या मुलाबाळाच्या वरती लक्ष द्या, शिक्षणावरती लक्ष द्या. हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनी तुम्ही कधीच मंदिरात जाऊ नका अशी प्रतिज्ञा करा. ते मंदिर तुमच्या लेकरा बाळाला आश्रय देत नाही, ते मंदिर तुमच्या लेकरा बाळासाठी कधीच उपयोगी पडत नाही. जे संकट समय मंदिराचे दरवाजे हिंदू लेकरांनाच उघडले गेले नाही, त्या मंदिरात जायच तर कशाला. आणि म्हणूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांतीतून बौद्ध धम्माचं पुनर्निर्माणाचं ऐतिहासिक कार्य केले. ते धम्म दीक्षा घेताना 22 प्रतिज्ञा दिली आणि 22 प्रतिज्ञातील पहिल्या 4 प्रतिज्ञा आहे की 4 प्रतिज्ञा आहे. ते 22 प्रतिज्ञा ही कुठल्या धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही, तर 22 प्रतिज्ञा हे विद्यार्थ्यांची आचारसंहिता झाली पाहिजे. काय 22 प्रतिज्ञा हे विद्यार्थ्यांची, या देशाची आचारसंहिता तयार झाली पाहिजे, तरच हा भारत भटशाहीतून, ब्राह्मणशाहीतून आणि ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या गुलामगिरीतून हा भारत मुक्त होईल, या भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल. खरी तरी दिल्लीच्या जंतर मंतरवरची जी लढाई होती ती भाजप विरुद्ध जनता अशी होती. काय भाजप म्हणजेच ब्राह्मण विरुद्ध भारतीय जनता अशीच लढाई होती. आणि या पुढची जी लढाई होईल, या जंतर मंतरवरतीलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं हा संदेश दिलाय, ही प्रेरणा दिली आणि ही दिशा ठरवली आहे की उद्याची जी सामाजिक न्यायाची, उद्याची जी सामाजिक क्रांतीची जी लढाई होईल ती भाजप म्हणजे ब्राह्मण विरुद्ध भारतीय अशीच लढाई होईल. आणि या लढाईमध्ये भारतीयच जिंकला जाईल, भारतच विजय होईल.